जसं की फ्रेंड्स तुम्हाला माहीत असेल की आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन टॉपिक हा सुरू केला आहे आणि यामध्ये आपण पूर्ण टॉपिक डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ 3च मिनिटाचा होणार आहे. आता तर सर्वात प्रथम आपण हे बघूया कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय होते. आता आपल्या बॉडीमध्ये सगळे फंक्शन वेगवेगळे काम करतात, जसं की ब्रेन झाले, स्पायनल कॉर्ड झाले, देन नर्व सेल झाले. तर त्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. तर आता इथे सर्वात प्रथम आपल्याला हायड्राची नर्वस सिस्टम दिली आहे. तर हायड्रा इज अ निडारियन शो द डिफ्यूज नर्व सिस्टम. आता डिफ्यूज नर्व सिस्टम आपली ह्युमनची नर्व सिस्टम कशी आहे, सिंपल नर्व सिस्टम, आणि हायड्राची एकदम अपोजिट म्हणजे डिफ्यूज नर्व सिस्टम. पहिला पॉईंट विच इज मोस्ट प्रिमेटिव्ह नर्व सिस्टम, म्हणजे खूप त्याची प्रिमेटिव्ह नर्व सिस्टम आहे. द निडारियन्स आर शो द फर्स्ट ॲनिमल ग्रुप आर ट्रू सिम्पल नर्व सिस्टम्स. आणि त्याची जे बॉडी नर्व सिस्टम आहे ते एकदम सिम्पल आहे. इट कन्सिस्ट ऑफ सेन्सरी सेल्स अँड द नर्व सेल्स ऑर न्यूरॉन. त्यामध्ये सेन्सरी आणि नर्व सेल्ससुद्धा आहे. म्हणजे हा लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे? ऑफकोर्स लिव्हिंग आहे. ओके, ठीक आहे. द नर्व सेल्स आर स्कॅटर्ड ऑर डिस्टर्बन्स विथाउट द बॉडी इनट कनेक्शन बिटवीन देअर सिनॅप्सिस बिटवीन देअर फायबर ऑफ द नर्व नेट. आता ह्यामध्ये हायड्राच्या बॉडीमध्ये म्हणतात नर्व नेटसुद्धा आहे. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता या हायड्राच्या बॉडीमध्ये हे जाड्यासारखं आहे ना, त्यालाच म्हणतात नर्व नेट. ओके, देअर इज 2 नर्व नेट्स बोथ द स्मोग्लिया अँड वन कनेक्टेड टुवर्ड्स द एपिडर्मिस अँड सेकंड टुवर्ड्स द गॅस्ट्रोडर्मिस. देअर इज सेन्सरी सेल इन स्कॅटर्ड. म्हणजेच आता याच्या बॉडीमध्ये 2 नर्व नेट आहे. पहिल्याचं नाव दिलं आहे आपल्याला गॅस्ट्रोडर्मिस अँड सेकंड म्हणतात एपिडर्मिस. 2 नर्व सेल्स आहे, सॉरी 2 नर्व नेट आहे. पहिल्याचं नाव आहे एपिडर्मिस, देन दुसरं आहे गॅस्ट्रोडर्मिस. एवढं सगळ्यांना समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.